आज मी आलो आहे आळंदी येथे आणि माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला अवघा एक दिवस बाकी आहे. म्हणजे आज 6 जुलै आहे. उद्या 7 म्हणजे संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा असतो देहूमध्ये आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आळंदी येथे असतो. म्हणजे तो असणार आहे 8 जुलैला. आत्ता पावसाने एवढं पुण्यामध्ये थैमान घातलंय आणि सगळीकडे पाणीच पाणी झालंय. आळंदीमध्ये संपूर्ण पूल पाण्याखाली आहेत. पोलीस प्रशासन लोकांना आवरण्यात आहे. बरेच लोक तरी पण जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून प्रत्येक गावाखेड्यातून आळंदीमध्ये बऱ्याचशा दिंडी 1-2 दिवसापूर्वी दाखल झालेल्या आहेत आणि त्यांच्या बऱ्याचशा म्हणजे जे पाल ठोकून वगैरे राहतात किंवा जे टेंट वगैरे बनवतात ते पण सगळे पाण्याखाली गेले आहेत. आता आपण इथे बघत आहोत की म्हणजे कशा प्रकारे यांची जेवणाची तयारी चालू आहे. आता आपण यांच्यातल्या प्रत्येकाला थोडं थोडं काहीतरी विचारूया म्हणजे त्यांच्याबद्दलची माहिती. नमस्कार बाबा. नमस्कार. काय नाव तुमचं? हिरंगराव दराडे, कुठून आला तुम्ही? आडगाव, परभणी जिल्हा, अच्छा, शेलूर तालुका. हा. किती दिवस झाले येऊन? आम्हाला 3 दिवस झाले. 4 तारखेला आलो. 4 तारखेला आले का? आणि आल्यापासून पाऊस का तुम्ही आला काय सांगायचं आम्हाला, खायला काही नाही, नाही पैसे इकडे आलो. औषध आल्या 4 तारखेला तसे उठल्या इकडे आणलं. मसाला आणला, आणलं नाही, खायला काही. आता एका धरला नाही, जेवायला दिलं, काय करणार आम्ही? मग तुम्ही हा बरोबर काय करणार? मग आता ठीक आहे, तुम्ही मला सांगा मग आता हे जेवणाचं वगैरे तुम्ही सोबत घेऊन आले होते का? म्हणजे कसं नियोजन करता? सोबत आणलं होतं. हे करायला सोय नाही. हा आम्ही इंदिरामध्ये थांबलो होतो. हा त्याला पुरा येण्यामुळे ते आम्ही पूर्ण पसार उचलून इकडे आणलं. हा हे जागेवाल्याला सहकार्य करायला सांगितलं. त्यांना विनंती केली बरोबर. की आम्हाला स्वयंपाक करू द्या म्हणून. ते म्हणले करा, हरकत नाही. हा. आता इथे कार्यक्रम मांडलं. आमचे लोक वाहनात बसलेलेच आहेत. किती वाहन आहेत टोटल तुमच्या आमचे सोबत? 3 ते 4 वाहन आहेत. अच्छा. 100 ते 200 माणूस आहे आमचं. हा आता हे एक स्वयंपाक करणार आम्ही आणि वाहनातच नेऊन थोडं थोडं समजाच्या हातात देणार आहे. मग आता स्वयंपाक झाल्याच्या नंतर गाडीत जेवणार? प्लेट भरून आम्ही गाडीत नेऊन देणार आहे आमच्या माणसाला. किती माणसं म्हणलं तुम्ही? 200 माणूस आहे आमचे. 200 माणसं जवळजवळ. आणि गाड्या? गाड्या 4 आहेत. 4 गाड्या आहेत. सगळे एका ठिकाणी आले की वेगवेगळ्या ठिकाणी? नाही, एक ठिकाणी येऊन झालेलं. एका गावाचेच आहेत. आजूबाजू आडगाव, वालूर, हा. हट्टा, उलकंड, हे आमचे भांगापूर, शेलू. मग आता जेवणामध्ये काय काय तयारी चालू आहे आपली? हे काय म्हणजे भाकरी, पोळी. चपात्या? हा चपाती म्हणतात ना, हा हे चपाती पोळी, हा. ते शिरा भात करायलेत, अच्छा, ते काय चक्की करायलेत बर. आणि वरण आणि वांग्याची भाजी. मग याचं नियोजन पूर्ण वारीमध्ये असंच चालतं का? असंच म्हणजे हे महाराज जे लाल भगवा भाव दिसायलेत का, अच्छा, हा. त्यांची पंगत आहे. त्यांच्याकडून स्वयंपाक देवाला समजायला आहे. अच्छा. हा, पंक्तीवाले ते येतात. पंगत दिवसाला किती धान्य वगैरे लागतं? त्याला 50 ते 60 किलो लागतं. 50 ते एका 60 टायमाला. किलो. आणि भाजीपाला, तेल, साखर वगैरे तेलचा एक डब्बा लागतो आम्हाला. रोज एक डब्बा लागतो? दुपारी एक, संध्याकाळी एक. बापरे, म्हणजे रोज 2 डबे. 2 डब्बे. मग याचे कसं तुम्ही निघताना वर्गणी वगैरे केलेली असते का? म्हणजे हे कसं आम्ही खर्च जे कसा भागवता? पीठ वगैरे समजा गावाकडून आणतो. हा आणि जे किराणा माल, भाजीपाला हा. जिथलं तिथं खरेदी करून वागू शकतो त्याला. अच्छा. आणि हर माणसाला एक पंगत दिलेली आहे. आणि आता समजा आता अजून तर काही पाऊस उघडलेला नाही, हवामान खात्याने म्हणजे पावसाची इशारा दिलेला 3 दिवसानं वाहनात बसलेलो असेल असेच. मग आता इथून पुढे जर पाऊस समजा असा सुरू राहिला? पाऊस उघडत आम्ही पुढचा प्रवास करू, हम्म. नाही तर आम्ही आमच्या गावाकडे निघून जाणार. बर. मग आता पालखी, आता तुम्ही बघितलं आळंदीचे सगळे पूल पाण्याखाली गेलेले हो, आहेत. पाहिलं त्याच्यामुळे. आता असं म्हणाले 2 दिवस, 1 दिवस पाऊस आहे, 2 दिवस पाऊस आहे, 2 दिवस वाट पाहू. हा उघडा पाऊस तर मग ठीक आहे, नाही तर आम्ही आमच्या गावाकडे जाणार आहे. बर. आता आपण मावशीला विचारूया. मावशी, तुम्ही किती भाकरी बनवल्या, चपात्या बनवल्या आतापर्यंत? 250 200 70 किलो. किती भाकरी बनवल्या आतापर्यंत? हे 90 200. अच्छा. मग आता हे सगळं तुम्हीच बनवता रोज का? म्हणजे आलटून पालटून असतात काय? बाकीचे पण बनवतात? आम्हीच बनवतो. रोज तुम्हीच बनवता? दोन्ही टायमिंगचे बनवता का एकाच टायमिंगचे? मग आता हे तुम्ही जे 4 जण दिसतात, रोज ह्याच बनवता का बाकीचं म्हणजे आलटून पालटून असतात बाकीच्या मावशी असतात? आम्हीच बनवतो. तुम्हीच बनवता? मग याचं असं आता रोज जोपर्यंत पालखी होत नाही तोपर्यंत तुम्हीच बनवणार का? मग याचं काय तुम्हाला कंटाळ येत नाही का? आता समजा घरी आपण समजा 4, 5, 10, 12 भाकरी बनवतो आपल्या घरच्या जेवढी माणसं करणं जेवढे. लागत आहे, बनायला लागत आहे ना. हा, म्हणजे सेवाच एक प्रकारचे थोडक्यात हे. ते उपाशी सुद्धा येते. बरोबर आहे. हा, मग आता हे पावसा पाण्यात आता खाली चिखल दिसते मला तुमच्या तिथे, मग कसं काय करणार आता? मग असं पण नाही. असंच राहिलं तर आता कायमचं पालखी होस तर मग? हो, असंच बनवलं. रोज बनायला लागत असं. अच्छा. एक महिना
ठीक आहे तर मित्रांनो आपण बघूया आता इथं काका हे काय चालू आहे आता हे बनवायचं चक्कीचा आयटम. हे काय बनवत आहे चक्की चालू चक्की चक्की चालू आहे का मग आपण शेंगदाण्याची चक्की खातात ते का म्हणजे असं शिरा टाईप शिरा टाईप असतो. अच्छा शिरा टाईप असतो. शिरा टाईप असतो. शिरा टाईप असतो का याला किती वेळ लागतो कसं कसं बनवतं कशापासून मला 1.5 ते 2 तास लागतील बनवायला. अच्छा आता याला टोटल किती वेळ झाले पण अजून किती वेळ लागेल बनवायला आणि याला 15 मिनिटं झालीच चालू आहे. आणखीन पूर्ण तयार व्हायला 1.5 ते 2 तास लागते. बर नमस्कार महाराज तुमचं काय नाव आहे म्हणलं तुम्ही गजेंद्र गिरी बर तुम्ही या पालखीचे मेन महाराज आहेत का मेन महाराज आहे दुसरे बरे पंगत आहे आपली आजची आजचे तुमचे बंग पंगत आहे आपली आजची बर मग आता याचं कसं नियोजन थोडस तुमच्या शब्दात पावसामध्ये आता कसं तरी करून द्यायला खाऊ घालणार ते सांगा. बर सगळ्याला माणसाला हा 200-250 माणूस आहे आमचं सगळं 4-5 वाहन आहे आता सगळ्याला स्वयंपाक करायचा जिथे जागेवर बसल्या टेम्पो मध्ये आपण नेऊन द्यायचं त्याला खाऊ घालायचं हा हे करायचं आता महिनाभर असंच करणार आम्ही बरोबर पाऊस आला तरी आम्ही चालणारच असं स्वयंपाक करणार असं पाळ ठोकून करणार हा टेम्पो असं बांधणार मोर चालणार काही मागे येतील काही मोर जाऊन स्वयंपाक करायचा हा मागे येतील मग त्याला आलं असं मग वाहनामध्ये आपलं खाऊ घालायचं मग बाई माणसं वगैरे पण असतात आपल्या सोबत समजा आता रात्री जर पाऊस आला तर कसं मग करणार बाय मग सगळे संघच आहेत हा लेडीज आहेत गडी पुरुष मंडळ सगळे संघ झालं मग आता काही रात्रीचं काही प्रॉब्लेम आले समजा तर म्हणजे मग आता गाड्यामध्ये बसायचं 40 मिनिटं तेवढे 100-200 लोकांपुरत्या गाड्या आणल्या हो 4-5 गाड्या आहेत त्याच्यामध्ये बसून राहायचं रात्रभर मग आता रात्रभर बसायचं आणि दिवसभर चालायचं मग कसं काय जमणार ते? मग तसं चालतो कसे पण आधी त्याची कृपा आहे सगळी हा चालायचं बसायचं उठायचं ही त्याची कृपा आहे बरोबर. काही बुखार आले दवाखान्यात वाटणं हा दवाखान्यात दाखवायचे हा सरायला गेल्यानं सगळी सोय वाटणं मग सोय होते ना हो बरोबर. किती वर्ष झाले वारे करता मला आता 40 वर्ष झाले 40 वर्षापासून कंटिन्यू वारे करता हो कंटिन्यू वारी वयाचे किती वर्षापासून करता वयाचं मला ते 50 समजा 30 वर्षापासून करतो वारीला 30 वर्षापासून हो 40 वर्ष झाले कंटिन्यू वारे करता काय अनुभव बरं काय म्हणजे काय विशेष? अनुभव म्हणजे आपल्याला अनुभव असा आहे मी पहिल्या सुरुला वारीला आलो हा 40 रुपया सुद्धा माझ्या पैसे जवळ नव्हता बरोबर वाहनावाल्यानं मला आणलं ते ड्रायव्हर मला मी तुला कटाडबी रोजची ओळायची आम्हाला तलबची काम होतं कटाडबी बिड्या वडीत होतो हा तर ते मला कटाडबी देतो चला मला वाली तो आपण आलो तर आपण स्वतःला पंगत करायला आलो अच्छा माऊलीने आपल्याला दिलं मेहनतच करतो आपल्या काय शेती किती काय नाही काय नाही हा हा पण मेहनतीवर आपलं स्वयंपाक पाणी हे सगळं आता मी करतो 200-300 माणसं स्वयंपाक करतो तुम्ही सगळे बघताय हो ही माऊलीची कृपा झाली आपल्या नियोजन हे सगळं आपल्या भाग आहे आता 30 वर्ष झाले तुम्ही सारखे वारे करता पांडुरंगाने काय दिले बरं 30 वर्षामध्ये द्याला म्हणजे काहीच नव्हतं मग सगळं चांगलं झालं हा मग ही पुण्याच्याची त्याने ना आपल्याला बरोबर आपल्याला काहीच नव्हतं करून खाला मी मावतर होतो मी हा हा वारीला पहिल्या साली आलो त्या सर सांगितलं मॅम माझं काही नव्हतं हा आमच्या गावातल्या सरपंचानं मला खाला दिलं घरी आमच्या घरच्या लेकरा बाळायला आणि ड्रायव्हरनं मला वाळूचा ड्रायव्हरचा कटाटे दिली आणि आम्ही वाटायला त्याने मला पुरवून केली बरोबर आणि 2 वर्ष त्याची कच्चक काढली नंतर आपलं देवानं चांगलं केलं मी पंगत घेतली सगळ्यालाच खाऊ देऊन. वारीत असा काय अनुभव आला का तुम्हाला देवाचा पांडुरंगाचा आपल्याला असा अनुभव काही आला नाही पण दुखत नाही आपलं चुकलं नाही आता मला आता कमी कमी 60-65-70 वर्ष वय आहे. बरोबर पण अजून दवाखाना नाही इंजेक्शन नाही गोळी नाही काही नाही हा ही फक्त सेवा करायची सगळ्या लोकांची त्याला खाऊ पिऊ म्हणजे ह्या घालायचं वयात सुद्धा औषध गोळ्याची गरज लागत नाही, माझी अजून नाही लागली पांडुरंगाचीच बा. कृपा आहे. आज पण तर काहीच नाही लागली ही माऊलीची कृपा आहे आपल्याला काय मग त्याची सेवा करीत राहिले कोणाचा रुपया घ्यायचा नाही कोणाला काही हे करायचं हा. नाही सगळ्या शांत बोलायचं सगळ्या संग राखला उचलच राहत चालेल काला करून गावाकडे निघणार वापस आम्ही. नक्की खूप खूप बरं वाटलं तुमच्यासोबत बोलून सगळ्यांसोबत तर मित्रांनो ही परभणी जिल्ह्यामधून सेलू तालुक्यातून आलेली वार तुम्ही बघत आहात बऱ्याचशा महाराष्ट्रातून आलेल्या वारांचे पण सध्या पावसामुळे असेच म्हणजे हाल सुरू आहेत आपण पांडुरंगाकडे प्रार्थना करूया की पाऊस थोडासा उघडावा जिकडे पाऊस नाही जिकडे गरज आहे खरंच पावसाची तिकडे पाऊस पडायला पाहिजे आणि आपण अशाच एका पुण्या नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हरी माऊली जय हरी माऊली